हाय गाईज, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. सो गाईज, काल मी रत्नागिरीला येताना तुम्हाला बोललो होतो की आपल्याला आता साखरपुडा, हळद आणि लग्न अटेंड करायचं आहे संचितच्या दादाचं. तर आज साखरपुडा आहे आणि आता संध्याकाळचे 5-5:30 वाजता आहेत आणि आम्ही लोक सगळे चाललो आहे साखरपुड्याला. आहे बघा, संचित वगैरे बाहेर पडले, सागरने वगैरे अशी ड्रेसिंग केले आणि तिकडे आमची बस येऊन लागले. क्रेटाच्या समोरच आहे सागर. सो आताच एक असा सीन झाला ना, त्या सीन नंतर सागरचं यायचं विचारायचं मन पण नव्हतं. तरी पण आम्ही कसं तरी चाललो आहे आता. तो ब्लॉग एंडपर्यंत बघा. आणि संचितने बघा पूर्ण ड्रेसिंग वगैरे मारले. संचित, ए तावडे, ड्रेसिंग दाखव. इच्छा मेली म्हणजे एवढे थोडा वेळ चार्जिंग नाही राहिली असती तर ठीक होतं भाई. 20% चार्जिंग आहे बॅटरी टाकून. गाईड, सागरचा चार्जर आहे ना, तोच ब्रेक झालाय आणि त्यामुळे आता फोनची चार्जिंग त्यामुळे फोनची चार्जिंग वगैरे काहीच होत नाही. आणि बघा, हे ते लग्नाचं घर आहे, म्हणजे जिकडे संचितचा दादा राहतो ना, ते हे वालं घर आहे. सागरचा मूडच ऑफ झाला रे चार्जरमुळे. बाहेरच थांब भाई, हवा लागून दे, मरून दे. घाम आला ना शर्टावर एकदम उठून आहे ना. गाईज, मी पण ड्रेसिंग केली. तुम्हाला इंस्टाग्रामवर फोटो वगैरे बघायला भेटतील जर फोटोशूट केलं तर. मी हे चप्पल त्याच्यासाठी घेतलं ना, ते काय हा पॅन्टवर असं ते सूट करतो प्रॉपर. फ्लिपफ्लॉप घेतले ना, ते एकदम भिकारी वाटते येडे ते. आता ते फ्लिपफ्लॉप आता स्निकर घ्यायचे आहेत मुंबईला जाऊन, मी घेणार आहे. हे ऐक ना, मग तू कुर्ता आणलास ना, मग एक काम कर, मी पण तेच करणार. बघ काय करणार का, मी ही घालणार आहे, ह्याच्यावरती कुर्ता घालणार आहे. म्हणजे कुर्त्याच्या खाली बघ बॅगी तसा सीन कर आणि त्याच्या खाली हे घाल, प्रॉपर मॅच करणार. हां, प्रॉपर मॅच करणार. काय गाईज, आमची ड्रेसिंग तुम्हाला लग्नाच्या दिवशी एवढी प्रॉपर बघायला भेटणार नाही. आणि मी पण ना घरातले 2 कुर्ते आणलेत, मला माहिती नाही प्रॉपर साईजने होत आहेत का, मी फक्त उचलून आणलेत. अरे माझे मेनवाले कुर्ते मुंबईला आहेत रे, आणि मी हे घेऊन आले असेच टाइमपाससाठी घेऊन आलोय. तो कुठे आहे? निरोधा कुठे आहे? त्याने कुठून बघितलं? माझे मुंबईलाच राहिलेत माझे कुर्ते. मी ठरवलंच नव्हतं असं काहीतरी करायचं होतं वगैरे म्हणून. तर बघा, ही वाली आहे ती बस आणि ही कार आहे. म्हणजे बसमधून पण लोक जाणार आणि कारमधून पण लोक जाणार आहेत गावातली. आणि आता आम्ही फोटोशूटची जागा शोधतोय. इकडे रे, ह्या साईडला कुठेतरी फोटोशूटसाठी आम्ही कुठेतरी चांगलीशी जागा शोधतोय. बॅकग्राऊंड वगैरे पण भारी पाहिजे आम्हाला. नाही मंदिरात नको जाऊ. ए नको रे, इकडनं बस वगैरे गेलं ना समजणार पण नाही आपल्याला. आपल्याला शोधणार, इकडे आवाज देणार. हे जसं टाईट नाही वाटत आहे ना? नाही वाटत आहे, पण थोडंसं असं हे कर, असं कर. तारी मला परफेक्ट झालं, प्रॉपर झालं येडे. हे संचितने पण घातलंच ना, जरा भारी वाटलं. आणि मेन म्हणजे आपण दोघांनी पॅन्ट वेगळी घातली ना, ते चांगलं ना, तर बँडवाले वाटलं. ही बघा, आता ही एक बेस्ट प्लेस आहे. आणि तुम्हाला सीन सांगतो, सागरची आयफोनची जी केबल होती ना, ती केबल आहे ना खालून जराशी तुटली आहे. त्याच्यामुळे त्याचा फोन दुपारपासून चार्जच नाही झाला आणि त्याच्यामुळे तो उदास झाला. आणि आमच्याकडे फक्त एकच आयफोन होता, ज्याच्यामध्ये आम्ही फोटो काढणार होतो, ज्याच्या भरोश्यावर आम्ही एवढ्या पटेलीमध्ये जात होतो. पण त्यांनीच आता आम्हाला धोका दिला आहे. आणि मी आता डायरेक्ट आहे ना तुम्हाला लेफ्ट हँडने सगळं शूट करून दाखवतो. राईट हँड माझं दुखायला लागलं. भेंडी खालून वरती आलो असाच फोन पकडून. तूच शूज घेऊ की अमीरवाली बातचीत, अमीरवाली. हां गाईज, ह्यांच्या घरात पण एक आहे ब्लॉगर, तो पण आता तुम्हाला दाखवतो मी. लास्ट टाइम मला ह्यांच्याकडनं समजलं होतं की तो पण ब्लॉग वगैरे शूट करतो, तो मी दाखवतो. आपल्यापेक्षा खूप मोठा आहे वायने तो. मोटो व्लॉगिंग वगैरे करतो, परत नॉर्मल डेली व्लॉगिंग वगैरे पण करतो तो. बससाठी धावतायत बघ. सो गाईज, आता आम्ही इकडे थांबलो ब्रेकसाठी 10 मिनटं काहीतरी खायला घेण्यासाठी. हे बघा, इकडे थांबलो दुकानात. काय थंड काहीतरी घ्यायचं का, काय घ्यायचं आहे? इथे काहीतरी घ्यायला थांबलो आम्ही. सांगते फादर. आतमध्ये एवढे प्रॉपर वाट लागले ना आमची गरमीने. आणि परत थंड काय खाण्यासाठी भेट नव्हतं आमच्याकडे. ए नको, गरगरणार ते नको खाऊ, मसाल्याचं असतं ते. हां, हे खा ना, ग्रीन चटणी. आईस्क्रीम आहे का त्याचं? हे ओपन आहे, थांबा, ओपन आहे.
आपण हे घेऊया सागर. काय कुल्फी समोसा ना सगळ्यांना कुल्फी घेत नाही. हां तेवढे असतील काय आहेत का त्यांच्याकडे? किती जण आहेत आपण? आपण कुल्फी कशी तुझ्यावर लिहिलं आहे ना 10 रुपये. किती घेत आहे? मिल्ट आहे पूर्ण मिल्ट आहे हा ना. चांगले चांगला काय यात खायला 20 वाले आयफोन पण विकतात. अरे वा गाईज इकडे आयफोन पण भेटतोय विकायला. ते काय काय घेतलं दाखव रे सागर. एक चिक्की घेतले ते माझे खाऊन झाली बाकी हे सगळं घेतलंय. नंतर एक माझा घेतलाय आणि लिमका पर्सनल जागेवर ठेवलाय आणि लिमका. हा बघा लिमका इकडे. गाईज या बंदाला आम्ही आईस्क्रीम दिला होता त्याला पण शेअर करून खायला. हा एकटा खातोय बघा तो बघा त्याच्या हातात आहे. आम्ही दोघांनी शेअर करून खाल्लं इकडे. छोट्या पोराला दिला नाही. छोट्या पोराला दिला नाही बघा त्यांनी. सागरने हात पण धुतले नाही. सागर दाखवतो सांगू तुम्हाला. तो बघा सागर हात न धुता बाहेर आलाय. हा आहे का ह्याने हात नाही धुतले. हात नाही धुतले ना पाणीच नाही तर काय दिवशी पाणी नाही आतमध्ये आणि हात धुतले म्हणून खोटं सांगतो बघा. जिकडे जातात ना तिकडे नडले नुसते फोटो काढताय बघा. ह्याची चार्जिंग संपली आहे. चार्जिंग आता त्याची कधी होणार आहे नाही ती पण माहिती नाही आम्हाला. अरे फ्लॅश नाही वाले तर नॉर्मलवर काढायला ब्लर येतं पूर्ण. ब्लॉगर आहे आता फायनली आम्ही किती रे सागर 3-4 तासानंतर आम्ही पोहोचलो इथे. हे बघा ही पूर्ण इकडची लोकेशन आहे. काय सागर काय पण बोलतो. आणि गर्दी वगैरे पण खूप आहे. तुम्हाला आतमधलं पूर्ण शूट वगैरे दाखवतो. सगळ्यात पहिला घरी फोन करतो तिकडे फोन नाही गेलाय. सकाळपासून आम्ही लोक फक्त कामच करतोय कलरचं वगैरे. आता घरी वगैरे फोन करतो आणि त्यांना सगळं सांगतो वगैरे इकडे आलेला म्हणून. इकडे गर्दी बघा. अक्षय दादा हाय कर हाय. काही आम्हाला फक्त सांगितलं इकडनं जायचंय. कुठे जायचं आम्हाला माहिती नाही. आम्ही इकडे एवढ्या जागा बी रिकामी करून निघालोय बघा. जेवण सगळे निघाले दुटून. काय तिथे साखरपुडा व्हायचे जेवायला वगैरे वाढले. हा बघा साखर इकडे तावडे बसले. काही तिथे नवऱ्या मुलाचं फोटोशूट चालू आहे. हा बघा हे दिसतंय दिसतंय. अरे क्लिक केल्यावर भेटते. आपण भोजनाचा लाभ घ्यायचे. पाहुणे मंडळींपैकी आलेले उर्वरित तो काही आता आमचं जेवण वगैरे झालंय आणि इथे साखरपुड्याच्या आधी जेवण असतं ते झालंय सगळं. आता आम्ही चाललोय साखरपुड्यासाठी. प्रॉपर टायमिंग.
पाहिजे ना. सो गाईज आता साखरपुडा वगैरे संपलेला आहे. टाइम काय झाला रे साखर? चालत जायचं. टाइम काय झालाय? 11:30 झाले बाबा. 11:30 झाले म्हणजे इकडं आम्हाला जायला 2:30-3 वाजणार. बघू यार, व्लॉग मी क्लोज केला तरच करणार, नाहीतर नाही झोपून जाईन डायरेक्ट घरी जाऊन. हा बघा, हा मार खाता खाता राहिला. स्टोरी मी उद्या सांगतोय. आजचा ब्लॉग खूप मोठा नाही रे, म्हणून आज नाही काय सांगत, उद्याची पूर्ण स्टोरी सांगतो. याचा चेहरा बघून इकडे वगैरे तेच समजावतो. चष्मा बघ असला ब्लिंक करतोय एकदम. ओके ठीक आहे, आपण आता बसमध्ये जाऊन बसू, त्याच्या पुढे ब्लॉग कंटिन्यू करू.